हॅलो, हाय, नमस्कार. तर हा व्लॉग आहे शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारचा. सकाळची सुरुवात जवळपास 6:30 ते पावणे 7च्या दरम्यान झाली. लवकर उठायचे असे ठरवले होते, पण रात्री पूजेची तयारी करण्यातच एवढा वेळ गेला की झोपायला वेळच झाला. त्यामुळे सकाळची सुरुवात ही लेटच झाली. थोडा वेळ इकडे-तिकडे केल्यावर मग यांच्या डब्याच्या तयारीला लागले. सूर्योदय झालेलाच होता आणि सूर्य इतका सुंदर दिसत होता. सकाळच्या वेळी रोज माझी गडबड असते, कारण यांचा डबा बनवायचा असतो. पण आजचा दिवस हा जरा जास्तच गडबडीचा असणार आहे हे मी आधीच ओळखले होते आणि दमाईचे अजिबात नाही असे मनात पक्के ठरवले होते. कारण मन पॉझिटिव्ह असेल तर सगळं काही ठरल्याप्रमाणे होतं. आज जास्त असं काही सागर संगीत यांच्या डब्याला देत बसणार नव्हते, कारण थोडी गडबड तर आज होतीच. त्यामुळे पटापट भात, भाजी, चपाती आणि सॅलेड असे बनवून त्यांचा डबा पॅक केला. सकाळची किचनमधली गडबड ही वेगळीच असते. सगळं पटापट उरकायची घाई, त्यात अगदी फास्ट घड्याळाचे पळणारे काटे, झालं का झालं का असं अगदी वेळेआधीच यांचं सुरू असलेलं सगळं फक्त घाई गडबडीत. पण शेवटी सगळं काही झालं की चेहऱ्यावर आपोआप समाधान येतं. एकदाचा यांचा डबा तयार करून झाला आणि काही वेळातच हे ऑफिसला गेले. मग थोडीफार बाकीची कामं आवरून मी थोडंसं स्वतःकडे वळले. हेअर वॉश करायचा होता, पण त्याआधी मी इथे केसांना हेअर क्रीम लावून घेतली. कितीही गडबड असली तरी हेअर केअर आणि स्किन केअर हे घेतलंच पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं की केस फक्त आपले चांगले दिसण्याचा भाग नाहीत, तर ते आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांची काळजी योग्य प्रकारे आपण घेतलीच पाहिजे. केसांसोबत चेहऱ्याचीही तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. मला तर थोडी जास्त स्किनची केअर घ्यावी लागते, कारण माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे स्किन प्रोडक्ट चूज करताना खूप काळजीपूर्वक करावे लागतात. यानंतर पटापट स्वतःचं सगळं आवरून घेतलं आणि फ्रेश झाले. स्वतःसाठी वेळ काढून स्वतःला व्यवस्थित तयार करणं हे फक्त दिसण्यापुरतंच नाही, तर हे मनाला फ्रेश ठेवतं. सकाळी कितीही गडबड असली तरी थोडा वेळ स्वतःला देणं, मग त्यात स्किन केअर रुटीन असेल, नॉर्मल मेकअप असेल, फिटनेस असेल, योगा असेल, हे सर्व केवळ बाह्य गोष्टी नाहीत, तर या स्वतःला स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवतात. जेव्हा आपण स्वतःला नीट तयार करतो ना, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो, मन आनंदित राहते आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जेत राहायला मदत होते. म्हणूनच सकाळी कितीही गडबड असली तरी काही वेळ, अगदी काही मिनिटे स्वतःसाठी नक्की काढा आणि छान तयार व्हा. या काही मिनिटांमुळेच नक्कीच पूर्ण दिवस तुमचा सकारात्मक जाईल. त्यानंतर मी वळले पूजेकडे. देवी आईला नेसवायची साडी होती ती तयार करून घेतली. पूजा मांडण्याआधी देवारातील देवांची पूजा करून घेतली आणि मग सुरुवात केली देवी आईला साडी नेसवायला.
पूजा मांडून झाल्यावर मी वळले देवी आईच्या नैवेद्याकडे. आज मी करणार होते पुरणपोळी. पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा, घराघरात जपलेली संस्कृती आणि मनापासून केलेली पूजा. देवाकडून सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि गोडवा असा कायम लाभो, हीच त्या एका पुरणपोळी मागची खरी प्रार्थना असते. पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे फक्त एक पदार्थ नाही, तो आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि परंपरेचा सुगंध आहे. घरातल्या स्वयंपाकघरातून दरवळणारा गूळ डाळीचा असा गोड वास, सकाळपासून चाललेली ही तयारी, गहूपीठ मळताना, पुरण शिजवताना प्रत्येक टप्प्यावर अगदी भक्ती मिसळलेली असते. पुरणपोळी करताना कंटाळा न येता मनातील श्रद्धा जास्त ओघळत असते, कारण हा नैवेद्य केवळ चवीसाठी नाही, तर देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो. आणि प्रत्येक पोळी लाटताना, ती भाजताना मनात असलेली एकच भावना, देवासाठी सर्वोत्तमच अर्पण करायचं आहे. ताटात ठेवलेली गरमागरम पुरणपोळी सोबत साजूक तूप, कटाची आमटी, दूध, भजी, बटाट्याची भाजी, हे सगळं पाहिलं की मन आपोआप समाधानाने भरून येतं. देवाच्या चरणी अर्पण करताना मन शांत होतं, विचार थांबतात आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा घरात भरून राहते. पुरणपोळीचा स्वयंपाक झाला की मग मी देवाला नैवेद्य दाखवला आणि नंतर हळदी कुंकवासाठी तयार व्हायला गेले. हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे केवळ एक रीत नाही, तर सर्व बायकांना एकत्र आणणारा, नात्याला घट्ट बनवणारा एक सुंदर धागा आहे. इथे मी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे अगदी थोडेच व्हिडिओ शूट केलेले आहेत, कारण त्यानंतर मलाही सगळ्यांच्यात जायचं होतं आणि नंतर सगळ्या जणी येत होत्या, पण तेव्हासुद्धा आमच्या सगळ्यांची खूप गडबड होती. अशा प्रकारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला. त्यानंतर एकदा आरती करून घेतली. अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा छान प्रकारे संपन्न झाली आणि मन अगदी सकारात्मक होऊन गेले. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनापासून धन्यवाद.